माझं माझ्या एका जुन्या स्टाफशी बोलणं झालं. बऱ्यापैकी फ्रेंडली असलेले. सहज तिच्या लग्नाचं विचारलं मी, "काय चाललंय, काय नाही?" मॅडम बघायला पण असा एक अनुभव आला. त्यामध्ये तिच्या आईचा, त्याच्या आईचा एकमेकांशी फोनवर पहिल्यांदा बोलणं झालं, की आपण सहसा विचारलं नाव, गाव, इंटरेस्ट, आवड-निवड, स्वभाव, अपेक्षा ह्या व्यतिरिक्त अजून तुम्ही त्या बाईने काय विचारावं, तुमच्या मुलीला महिन्याला पाळी येते का? पहिल्या फोनवर तुम्ही हे विचारतायत, याच्यावरूनच तुमची मानसिकता कळते. हे बघा पी-सी-ओ-डी असणं, तो प्रॉब्लेम तर खरं तर तिला नाहीये. परंतु जो कोणाला असेल पहिल्याच बोलण्यामध्ये अशा टाइपचे क्वेशन्स विचारणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि याच्यावरून फक्त मानसिकता कळते. तर तुम्ही सजग राहा आणि पी मला मान्य आहे, लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, काही वेळेस अनुवंशिक सुद्धा असतो. परंतु पी दुरुस्तच होऊ शकत नाही, त्या मुलीला मुलबाळ होऊच शकत नाही. या ज्या भ्रामक कल्पना आहेत त्या आधी डोक्यातून काढा. असं काहीही नसतं. थोडेफार हार्मोन इम्बॅलन्सेस असतात, परंतु आयुर्वेदिक ट्रीटमेंट किंवा इतरही ॲलोपॅथिक ट्रीटमेंट्सने ते मॅनेजेबल असतात आणि घाबरण्यासारखी किंवा मोठा आजार आहे अशातली कोणतीही गोष्ट नाहीये. त्यामुळे थोडंसं जपून वागा. कारण हे विचारणं आणि अशी समजूत ठेवणं, अशी मानसिकता ठेवणं हे चुकीचं आहे. आणि हा रील जास्तीत जास्त शेअर करा अशा लेडीजपर्यंत जे असे डिस्कम्फर्ट करणारे क्वेशन्स विचारतायत.